हॅलो मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज बघणार आहे आपण कच्ची कैरीचं सरबत। तुम्हाला बनवता येतं का? नाही येत तर माझी रेसिपी आहे ना, माझी रेसिपी बघा। तर चला आपण याची रेसिपी स्टार्ट करूया। रेसिपी स्टार्ट करण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर स्टार्ट करूया। तर इथे घेतली आहे मी एक मोठी कच्ची कैरी। तर आता तिला आपण पील ऑफ करून घेऊया, म्हणजेच काय तर तिचा पूर्ण साल काढून घेऊया। तर मी वरचं देठ काढून घेते आहे आणि पूर्ण आता याला साल आपण मोकळी करून घ्यायची आहे याची। तर तुम्ही बघा मॅजिक, एका झटक्यामध्ये मी साल याची रिमूव्ह केलेली आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला, याचा जो वरचा जो सर्व पल्प आहे ना, म्हणजे याचं मांस म्हणू शकता, ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। तर आता मी सर्व कट करून घेतलेलं आहे। तर आता काय करायचं आहे आपल्याला गाईज, याचे ना आपल्याला बारीक बारीक पीसेस करायचे आहे आणि एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचे आहे। कारण की आपल्याला मिक्सी जारमध्ये फिरवायचं आहे, त्यामुळे आपल्याला जाडसर ठेवता येणार नाही, बारीकच पाहिजे। तर इथे मी छोटे छोटे पीसेस करून घेतलेले आहे। तर आता आपण जाऊया नेक्स्ट प्रोसेसला। तर इथे मी घेतला आहे एक मिक्सर जार, ज्यामध्ये मी आता हे कैरीचं जे आपण काढलेलं होतं मांस कट करून, ते मी यामध्ये टाकून घेणार आहे। तर आता यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर ॲड करायची आहे। तर मी इथे 1 वाटी साखर ॲड करणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता, पण थोडासा मला आंबटपणा ठेवायचा होता। तर आता इथे मी अर्धा लिंबू इथे पिळून घेतलेला आहे फ्लेवरसाठी। तर आता इथे मी 1 ग्लास पाणी ॲड करते आहे। जास्त पाणी ॲड नाही करणार, कारण मिक्सरमध्ये आपल्याला एकदा हे चालून घ्यायचं आहे। तर इथे ॲड करणार आहे मी चिमूटभर खाण्याचा रंग, ग्रीन कलरचा। ऑप्शनल आहे गाईस, पण कलर चांगला हवा होता त्यामुळे मी इथे ॲड केला आहे। तर आता इथे झाकण लावून आपण याला ग्राइंड करून घ्यायचं आहे। ते आपलं ग्राइंड करून झालेलं आहे। तर आता आपल्याला याला गाळून घ्यायचं आहे गाईज। तर इथे मी एक मोठा बाउल घेतलेला आहे। तर त्यामध्ये आता आपल्याला एक स्ट्रेनर ठेवायचं आहे, म्हणजेच एक छोटी चाळणी ठेवायची आहे। त्यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला हे सरबत गाळून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता आता इथे थिकनेस खूप जास्त आहे याची, त्यामुळे आपल्याला याला जास्त पातळ करावं लागेल। तर याच्यामध्ये थोडे थोडे कैरीचे चंक्स जे आहेत ना, ते तसेच राहिलेले आहेत, तरी काय हरकत नाही, आपण याला गाळून घ्यायचं आहे। तर आता तुम्ही बघू शकता गाईज, खूप हळूहळू पडत आहे, कारण एकदम असं घट्ट असं तयार झालेलं आहे हे सरबत। तरीही आपण याला आता गाळून घेऊया व्यवस्थित। तर मी आता याला गाळून घेतलेलं आहे आणि आपलं इथे सरबत रेडी आहे। तर आता आपण याच्यामध्ये थोडं मिक्स करून घेऊया आणि अजून थोडं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे। तर मी इथे आता 1 ग्लास अजून पाणी ॲड करून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता आता मी इथे 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे आणि आपलं सरबत आता रेडी आहे पिण्यासाठी। तर आपण आता याला थंड थंड सर्व करून घेऊया। तर इथे आपलं थंडगार असं सरबत बनवून तयार आहे मंडळी। तर पटपट माझी रेसिपी ट्राय करा आणि तुम्ही थंडगार असं सरबत नक्की बनवून बघा। तर अवघ्या 2 मिनिटामध्ये बनवून तयार होणारं असं हे सरबत आहे। तर नक्की ट्राय करा गाईज आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ देखील लाईक करा। तर मंडळी भेटू आता एखाद्या नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।